मित्रांनो, तुमचं आपल्या शिक्षक भरतीला वाहिलेल्या गॅरी गुरुजी चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, नुकतीच 28 फेब्रुवारी 2024 रोजी शासनाकडून एक परिपत्रक निघालेलं आहे आणि त्यामध्ये असं दिलेलं आहे की न्यायालयीन प्रकरणाबाबत क्षेत्रीय व मंत्रालयीन विभाग स्तरावर सूचना निर्गमित करणे. आता या पत्राचा आणि आपल्या शिक्षक भरतीचा काय संबंध असं तुम्ही म्हणाल, परंतु हे जे पत्र निघालेलं आहे ते याच्यासाठी निघालेलं आहे की महाराष्ट्र शासनाविरोधात, विशेषतः शालेय शिक्षण व क्रीडा विभागाविरोधात बऱ्याच याचिका आहेत. 2022मध्ये 17 होत्या, 2017मध्ये जवळपास 15च्या वर याचिका होत्या आणि 2022मध्ये 3-4 प्रकारच्या याचिका होत्या. तर या याचिकांची वारंवार सुनावणी होते. बऱ्याच वेळा अधिकारी उपस्थित नसता महाराष्ट्र शासनाच्या वतीने कोर्टाने प्रतिज्ञापत्र दाखल करायला सांगितलेलं असतं, परंतु ते वेळेवर दाखल होत नाही. त्यामुळे शासनास नामुष्की ओढावली जाते आणि शासनाविरुद्ध अवमान याचिका देखील बऱ्याच दाखल होतात. तर त्या दाखल होऊ नयेत म्हणून जबाबदार अधिकारी नेमावा आणि तसेच शासनाच्या वतीने योग्य विहित वेळेत ही ज्या काही याचिका आहेत त्या निकाली काढण्यात याव्यात. याबद्दलचं एक जे पत्र आहे ते बघा, आपले जे तुषार महाजन आहेत, उपसचिव महाराष्ट्र शासन, त्यांच्या स्वाक्षरीने हे निघालेलं आहे. आणि त्या पत्राचा विषय हाच आहे की शासनाच्या ज्या काही याचिका आहेत त्या वेळोवेळी लवकरात लवकर निकाली काढण्याबाबत शासनाची बाजू कोर्टात मांडणे आणि त्यासाठी या सूचना शालेय शिक्षण विभागामार्फत देण्यात आलेल्या आहेत. तर त्या सूचना काय आहे त्याची एक छोटीशी प्रस्तावना पाहून घेऊयात, म्हणजे तुम्हाला याबाबत कल्पना येईल. शालेय शिक्षण विभागाअंतर्गत विविध विषयांच्या अनुषंगाने माननीय न्यायालयामध्ये मोठ्या प्रमाणात प्रकरणे दाखल आहेत. या संदर्भात न्यायालयीन प्रकरणी वरिष्ठ कार्यालयाशी शासनाचा वेळीच संपर्क न झाल्याने अवमान याचिका देखील झाल्या आहेत. अशा अवमान याचिका दाखल होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असल्याने प्रामुख्याने क्षेत्रीय कार्यालयाकडून जबाबदार अधिकारी नियुक्त न करणे, वेळी शपथपत्र दाखल न करणे, शासनाच्या धोरणाशी सुसंगत गुणवत्तापूर्ण प्रकरणांमध्ये निर्णय न घेता येणे किंवा अशी प्रकरणे प्रलंबित ठेवणे, अशा प्रकरणांमध्ये चुकीचा निर्णय घेणे, माननीय न्यायालयाकडून आदेश पारित केल्यानंतर अन्वयी शासनास प्रस्ताव सादर न केल्यामुळे, बऱ्याच प्रकरणामध्ये विहित वेळेत शपथपत्र दाखल न केल्यामुळे, क्षेत्रीय स्तरावर क्षुल्लक कारणांसाठी माननीय न्यायालयात सहाय्यकीय प्रशासकीय व्यवस्था यांच्याबाबत मुदतवाढीसाठी विनंती करणे, तसेच न्यायालयाच्या रोषास सामोरे जाण्याची वेळ शासनास येते व त्यामुळे त्याचे अनुपालन न झाल्यामुळे नामुष्की शासनावर ओढावली जाते. तर या सर्व बाबी टाळण्यासाठी न्यायालयीन प्रकरणी क्षेत्रीय मंत्रालयीन विभाग स्तरावर संबंधितांना सूचना देण्यात आलेल्या आहेत. आता या सूचना बघा, तुम्हाला 1-2च वाचून दाखवतो. बाकीची ही PDF आहे ती मी आपल्या टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला टाकून देईल, तुम्ही सविस्तर वाचू शकता. तुमचा मी वेळ जास्त घेत नाही. तर या सूचना आहेत अशा बघा, न्यायालयीन प्रकरण दाखल झाल्यानंतर जबाबदार अधिकारी नेमावा, जबाबदार अधिकाऱ्याने सहाय्यक सरकारी अभियंत्याच्या संपर्कात राहून शासनाची योग्य बाजू मांडावी. न्यायालयीन प्रकरण दाखल झाल्यानंतर सदर प्रकरणात तसे प्रकरणात सदस्य वेळोवेळी वरिष्ठ कार्यास अवगत करण्यात यावे. तर अशा प्रकारच्या या बऱ्याच सूचना आहेत बघा. आणि हे जे काय पत्र आहे ते निर्गमित करण्यामागचा उद्देश हाच आहे की वेळोवेळी ज्या दाखल झालेल्या याचिका आहेत त्या आता आपल्याला संपुष्टात काढायच्या, त्या आता निकालात काढायच्या आहेत. त्यावर वारंवार सुनावणी न घेण्याची वेळ कोर्टामध्ये येऊ नये, त्यांचा फायनल निर्णय लागला जावा अशी आशा आणि अपेक्षा या उपसचिव साहेबांनी यामध्ये व्यक्त केलेली आहे, जेणेकरून शासनाचा आणि कोर्टाचाही वेळ वाचवला जाईल आणि जे काही याचिकाकर्ते आहेत त्यांनाही न्याय मिळेल. तर याचा आणि आपल्या शिक्षक भरतीचा हाच संबंध आहे की आपली ज्या काही महत्त्वाच्या याचिका आहेत, एक म्हणजे 2017च्या भरतीतली जी काही मागासवर्गीय 50% पदकपात असू द्यात, तसेच ही महत्त्वाची आहे आणि याच याचिकेमध्ये वारंवार सुनावणी होते आणि काही वेळा वकील उपस्थित नसतात दोन्हीकडचे देखील काही, आणि अशामुळे सुनावणी लांबणीवर पडल्या जाते आणि शासनाचा वेळोवेळी शपथपत्र नसल्यामुळे बऱ्याच प्रमाणामध्ये ही सुनावणी लांबत चाललेली आहे. तर ही देखील 50%च्या संदर्भात आपली याचिका आहे. तसेच जे काही अपात्र गैरहजरची यादी लागलेली आहे त्या देखील विरोधात ही याचिका दाखल आहे आणि या याचिका आता लवकरात लवकर निकाली निघाव्यात
अशी आपण अपेक्षा करू शकतो, कारण की या पत्राची दखल नक्कीच घेतली जाईल लवकरात लवकर आणि आपल्या याचिका निकाली लागून आपल्या सर्वांना याबाबत न्याय मिळेल अशी आपण अपेक्षा करूया. बाकी या पत्राची जी काही PDF आहे ती आपल्या गॅरी गुरुजी पवित्र पोर्टल या टेलिग्राम चॅनलवर आपल्याला मिळून जाईल. तर अशाच अपडेटसाठी आपल्या चॅनलला जुळलेले राहा.